मी निफाड तालुक्यातील आहे ना एका रेशन दुकानामध्ये रेशन संदर्भात आहे ना पूर्ण आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या तक्रारी आहेत. पहिली तक्रार आहे रेशन संदर्भात आम्हाला किती धान्य मिळतं याचं काही मोजमापच नाही. किती दिलं जातं ते पण माहीत नाही. फक्त जायचं, थंब द्यायचा, OTP द्यायचा आणि निघून यायचं. ते जेवढं देतील तेवढं घेऊन निघून यायचं. हा सगळा आनागोंदीचा कारभार आहे. तर आहे ना याच्यात आहे ना कुठंतरी पारदर्शकता आहे ना, याच्यात कुठंतरी पारदर्शकता मेंटेन व्हावी ना, यासाठी ह्या दुकानात आला असता मला आहे ना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या बरं का, बघायला मिळाल्या. आता मी टाकला इथं आधार क्रमांक 1. आता आधार क्रमांक टाकला असता ही पावती आपल्याकडं आता ही येईल. थोडं वर पकडा, इथं मार्जिन थोडं ठेवा. एंटर OTP. आता हे OTP विचारतंय बरं का. OTP आता रजिस्टर जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावर OTP जाईल. OTP किती वेळ लागतो? व्हिडिओ पॉज केला तर 89 77 88. आता OTP आम्ही टाकलेला आहे आणि ऑथेंटिकेशन सक्सेसफुल दाखवतंय. ओके. आणि हां, ही सेटिंग झाली आहे. आणि आता याच्यातून पावती सबमिट. Total amount is 0.0 rupees. आता ही पावती ना आलेली आहे बरं का. आणि या पावतीमध्ये आहे व्हीट म्हणजे गहू, हे 6 किलो. आणि राईस हा 4 किलो. आणि टोटल 10 किलो हे धान्य मिळालेलं आहे. त्याच्यामुळं रेशनच्या या पावतीमुळे ना एक पारदर्शकता मेंटेन झाली आहे. मला कळतं, ग्राहक म्हणून मला कळतं, नागरिक म्हणून मला कळतं की मला धान्य किती मिळतं. आता हा विषय झाल्यानंतर आहे ना प्रत्येक रेशन दुकान, कुठलंही रेशन दुकान घ्या, ही पावती मिळत नाही. ओरड आहे पूर्ण नाशिक जिल्ह्यातून आमच्याकडे. तर काय सांगितलं जातं, हा रोल आहे ना म्हणजे संपलेत आमच्याकडे रोल कुठल्याही प्रकारचे संपत नाही. हे रोल अवघा 10 रुपयाचा एक रोल आहे. हा रोल मिळतो 10 रुपयामध्ये. आणि तो आम्हाला फोन करून आमच्याकडून घेऊन जा, पण पावती घ्या. हा आपला हक्क आहे, हा आपला अधिकार आहे. त्याच्यानंतर आम्ही हा OTP टाकून आहे ना आता तुम्हाला ही पावती काढून दाखवली. आता होतं काय माहिती का, बऱ्याचशा दुकानांमध्ये अपंग गेले, वृद्ध व्यक्ती गेले, त्यांचंही ना थंब आहे ना, इथं हे थंब मशीन आहे. आता इथं थंब चालत नाही. थंब चालत नसला की रेशन दुकानदार सांगतो की तुमचा थंब आहे ना येत नसल्यामुळे ना तुम्हाला धान्य मिळणार नाही. हे रिझन साफ चुकीचं आहे. OTP ही एक प्रक्रिया आहे. मोबाईल रजिस्टर केल्यानंतर तो रजिस्टर मोबाईल नंबरला OTP जातो. OTP टाकल्यानंतर ज्या पद्धतीने आता आम्ही OTP टाकला आणि त्याच्यातून ही पावती आम्हाला मिळाली आणि त्याच्यावरती कळालं का धान्य किती आहे. तर थंब नाही येत तुमचा. इतर कारण थंबचे कारण सांगूच नका. OTP द्या त्यांना आणि OTP वरती धान्य द्या, अशी मागणी तुम्ही केली पाहिजे. आणि कोणी जर धान्य द्यायला रेशन दुकानदार नाकार देत असेल तर डायरेक्ट मला फोन लावून द्या, आमच्याशी बोलणं करून द्या. आम्ही ना त्याविषयी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलू. हा सगळा मी तुम्हाला रेशनमधला आहे ना, हा रेशनमधला सगळा मी घोळ सांगून दिला. आणि कशाप्रकारे धान्य नाकारलं जातं हे पण मी तुम्हाला सांगून दिलं. जागरूक व्हा आणि आपला हक्क, आपला अधिकार आहे ना यांच्यापासून वंचित राहू नका. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद.